स्वप्न मी पूर्ण करू शकतो. स्वप्न झोपेत पडतात, स्वप्न बघायचे असतील तर जागा राहावं लागतं. तसं मी जागा राहत गेलो आणि मला असं वाटायला लागलं की 94ला 98ला जेव्हा पहिलं चेअरमन क्लब कन्व्हेन्शन बेंगलोरला झालं, बेंगलोरला चेअरमन क्लब कन्व्हेन्शनला जेव्हा विमानाने जायचा प्रसंग आला त्यावेळेस मी पहिल्या वर्षी स्वतः गेलो. त्यावेळेस LICचे आभार मानले की मी जीवनात हे नाही, विमान जर दिसलं तर मी खालून टाटा करतो ना, बाहेर उत्सुकता असते की विमान कसं असतं बघायचं, पण ती उत्सुकता सुद्धा LICने माझी पूर्ण केली. मग बेंगलोरला गेल्यानंतर चेअरमन क्लब मेंबर्सचे जे आलेले काही 6-7 हजार लोक आलेले होते, मग ते चेअरमन क्लब कन्व्हेन्शन कसं असतं ते बघितल्यानंतर दुसऱ्या वर्षी कुठेतरी हैदराबादला झालं. मग दुसऱ्या वर्षी मी आई वडिलांना घेऊन गेलो, तिसऱ्या वर्षी भावाच्या कुटुंबाला घेऊन गेलो, चौथ्या वर्षी आमच्या कुटुंबाला गेलो. म्हणजे माझी कौटुंबिक जबाबदारी जी आहे ती माझ्या वडिलांचं स्वप्न, आईचं स्वप्न ते पूर्ण मी केलं. त्यावेळेस असं वाटायला लागलं की आपण हे विमानाचं स्वप्न आहे तर आपण या मातीच्या घरात किती दिवस राहणार. तर मग मी हातळला जी जागा घेतली होती, हातळचं त्याच्यात फोटोमध्ये येईल, तर त्यावेळेस मी एक विमा सेवा केंद्राचं उद्घाटन मी 98-99ला केलं होतं. त्यावेळेस 1-2 डेथ क्लेम झालेले होते. त्या डेथ क्लेमचं चेकचं वितरण आणि ऑफिसचं उद्घाटन असा एक कार्यक्रम मी आयोजित केला. त्याला ब्रांच मॅनेजर, उपशाखाधिकारी, त्यानंतर स्टाफचे कर्मचारी, त्यानंतर गावातले प्रतिष्ठित, बाहेरगावचे प्रतिष्ठित असे लोक त्या कार्यक्रमाला आले होते माझ्या. मग त्यावेळेस असं वाटायला लागलं की मी या पद्धतीने जर मी विकास करत गेलो तर पुढे मला MDRTचा विचार माझ्या डोक्यात आला. परंतु MDRT 4,92,000 रुपये त्यावेळेस कमिशन होतं. MDRTच्या अर्ध्यापर्यंत पोहोचायचो मी. मग शेवटी मी पुन्हा आणखी थांबून जायचो. असे जवळजवळ 16 वर्षापर्यंत मला MDRTचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण 2011 मध्ये ज्या वेळेस असं वाटायला की यावर्षी मला टाळून घेतलं, मला MDRT करायचं आहे. मग त्यावेळेस काहीतरी 7 लाख कमिशन होतं त्या पिरियडला. मग त्यावेळेस 2011ला पहिला MDRT झालो मी चोपडा सारख्या ठिकाणी. 2011ला MDRT झाल्यानंतर मी MDRT होताना त्यावेळेस असं वाटायला लागलं की त्याच्या अगोदर माझं जे चोपड्याचं, मी 2003ला चोपड्याला राहायला आलो. चोपड्याला राहायला आल्यानंतर एक छोटंसं रो हाऊसचं घर घेतलं, स्वतःच घेतलं. ते 2 घेतले आजूबाजूचे. थोडीशी परिस्थिती सुधारली, वरचं बांधलं. त्याच्यानंतर मी व्हॅन घेतली की आता व्हॅन, त्यावेळेस माझा परिवार मोठा आहे, माझे विचार वेगळे की मी एकटा कुठे फिरणार, परिवाराला पण घेऊन जायचं म्हणून व्हॅन घेतली. ती व्हॅन मी 2006 मध्ये घेतली. ती जवळजवळ 7-8 वर्ष वापरली. त्यानंतर 98 मध्ये मेसेजची एजन्सी घेतली. मी चेअरमन क्लब मेंबर झालो, लगेच मी सेजची एजन्सी घेऊन टाकली. मी सेजच्या बी एजन्सीत तेवढंच काम केलं, तिला पण चेअरमन क्लब मेंबर केलं, माझी पण चेअरमन क्लब मेंबर, 2-2 चेअरमन क्लब मेंबरशिप मी सांभाळत होतो. त्याच्यानंतर 2008 5-7 वर्षापर्यंत तिच्या नावाने कार घेतली मग मी I10 तिच्या एजन्सीत, कारण विदाऊट इंटरेस्ट मिळते म्हणून. मग ते पण जवळजवळ 8-10 वर्षापर्यंत ती पण चेअरमन क्लब मेंबरशिप आणि मी पण चेअरमन क्लब मेंबरशिप. मग 2 एजन्सी झाल्या. 2 एजन्सी झाल्यानंतर मी चोपड्याला, माझं एक स्वप्न असं होतं की आपण हे आपल्याला गाडी बाहेर उन्हात उभी करावी लागते, गाडीला पोर्च पाहिजे, आपल्याला कुठेतरी बंगल्यासारखं समाधान पाहिजे, म्हणून 2009ला मी चोपड्याला एक छानपैकी 1 करोड रुपये टाकून बंगला बांधला चोपड्याला. त्या पिरियड मध्ये माझ्याकडे जसे पैसे आले 95-96 पासून, मग कुठेतरी जसे पैसे आले, मला 5 पैशाचं व्यसन नाही. व्यसन नसल्यामुळे माणूस काय करू शकतो हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि व्यसनाधीन माणूस असेल तर किती पैसे येऊ द्या, तो काही प्रगती करू शकत नाही. मग त्यावेळेस पैशाला पैसा जोडत गेलो. ज्यावेळेस खेड्यावर जात होतो मी त्यावेळेस 20 रुपये रोजचं माझं सेव्हिंग